दरवर्षी 3 वर्षांनी अचानक एक महिना जास्त कसा येतो? हिंदू कॅलेंडरमध्ये 12 ऐवजी 13 महिने का असतात? आणि धोंड्याचा महिना अचानक पुरुषोत्तम मास कसा बनला? आणि भगवान विष्णूचं अद्भुत रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. नमस्कार मित्रांनो. आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक सण, व्रत आणि महिन्यामागे खोल खगोलीय आणि आध्यात्मिक रहस्य दडलं आहे. त्यापैकी एक अत्यंत पवित्र आणि रहस्यमय महिना म्हणजे अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा महिना फक्त धार्मिक नाही, तर विज्ञान, खगोलशास्त्र आणि भक्ती यांचा अद्भुत संगम आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, अधिक मास का येतो, तो दर 3 वर्षांनी का येतो आणि भगवान श्रीकृष्णांनी त्याला पुरुषोत्तम मास हे नाव कसं दिलं. आपण वापरत असलेले इंग्रजी कॅलेंडर सूर्याच्या गतीवर आधारित आहे. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला साधारण 365 दिवस लागतात. पण हिंदू पंचांग हे चंद्राच्या गतीवर आधारित आहे. चंद्राच्या 12 महिन्याचं वर्ष फक्त 354 दिवसात पूर्ण होतं. म्हणजेच दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक निर्माण होतो. हे 11 दिवस दरवर्षी जमा होत जातात आणि जवळपास 3 वर्षांनी हा फरक 33 दिवसांचा होतो. हा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो. यालाच अधिक मास म्हणतात. म्हणून त्या वर्षी 12 ऐवजी 13 महिने असतात. साधारणपणे प्रत्येक चांद्र महिन्यात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. याला संक्रांती म्हणतात. पण जेव्हा पूर्ण चंद्र महिनाभर सूर्य आपली रास बदलत नाही, म्हणजेच एकही संक्रांती होत नाही, तेव्हा तो महिना अधिक मास मानला जातो. पूर्वी या महिन्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नव्हती. लग्न, गृहप्रवेश, मुंज अशा मंगल कार्यांना विराम दिला जायचा. म्हणून लोक या महिन्याकडे निष्काम आणि निरुपयोगी म्हणून पाहू लागले. त्यामुळे त्याला धोंड्याचा महिना, मलमास असेही नाव पडले. पुराणानुसार या महिन्याला लोकांकडून सतत अपमान सहन करावा लागला. दुःखी होऊन तो महिना भगवान विष्णूंकडे गेला. भगवान विष्णूंनी त्याला श्रीकृष्णांकडे पाठवलं. श्रीकृष्णांनी त्या महिन्याला स्वतःचं नाव दिलं, पुरुषोत्तम मास, आणि सांगितलं, जो भक्त या महिन्यात श्रद्धेने जप, दान, व्रत आणि विष्णू भक्ती करेल, त्याला अनेक पटीने पुण्य प्राप्त होईल. पुरुषोत्तम मासात भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता पठण, जप, दान आणि उपवास यांना विशेष महत्त्व असतं. असं मानलं जातं की या महिन्यात केलेली भक्ती अनेक जन्मांचे पाप नष्ट करते. मित्रांनो, अधिक मास हा फक्त एक वाढीव महिना नाही, तर विज्ञान आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम आहे. जो महिना जगाने नाकारला, त्यालाच भगवान श्रीकृष्णांनी स्वतःचं नाव दिलं. हीच पुरुषोत्तम मासाची महानता आहे. जर तुम्हाला हिंदू धर्मातील अशाच अद्भुत कथा, रहस्य आणि वैज्ञानिक तथ्य जाणून घ्यायचं असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा आणि कमेंटमध्ये जरूर लिहा, जय श्री विष्णू. धन्यवाद.